सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे जिल्हा पोलिसांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या थेट मार्गदर्शनाखाली 26 मे रोजी रात्री उशिरापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात धडक कोम्बिंग ऑपरेशन राबवले आहे। या विशेष मोहिमेत 25 पोलीस अधिकारी आणि 28 अंमलदारांच्या पथकाने एकाच वेळी नाकाबंदी करत गुन्हेगारांचे धाबे दणाणून सोडले। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 अट्टल वॉन्टेड आरोपींना शिताफीने बेड्या ठोकल्या। तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत पोलिसांनी 73 लॉजेस व बार, 7 ओयो हॉटेल्स आणि तब्बल 936 आस्थापनांची कसून झाडाझडती घेत 12 वॉरंट बजावले। या व्यापक शोध मोहिमेत अवैध धंद्यांवरही मोठा घाव घालण्यात आला असून प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत 3 गुन्हे दाखल करत 15 गोवंशाची सुटका करून 4,09,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यासोबतच गावठी दारूचे 5 गुन्हे, 175 लिटर दारू आणि जुगाराचे 3 गुन्हे उघडकीस आणत संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही प्रशासनाने कठोर बडगा उगारला असून मोटार वाहन कायद्यानुसार 242 केसेस आणि शहर वाहतूक शाखेच्या 178 केसेस करत 2.5 लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। आगामी सण उत्सवांच्या काळात शांतता भंग करणाऱ्यांवर अशीच कडक कारवाई सुरू राहील असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या कारवाईतून दिला। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।